माझे नाव बालाजी शिवाजी गडदे, राहणार हिंगणी निपाणी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज आम्ही अंतरवाली सराटी या गावामध्ये हिंगणी निपाणी एक आमचं छोटंसं गाव असून आमचा पूर्णपणे शेतीवर उदरनिर्वाह आहे। आम्ही सगळेजण शेतकरी आहे। आम्ही सर्व तरुण मुलांनी एक गाडी करून इथपर्यंत आलो। मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो। आणि दुसरी गोष्ट, सर्व नेत्यांना ह्या आरक्षणाची काही गरज नाही। आरक्षणाची गरज आहे आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना। मित्रांनो, ओबीसी असू द्या, ओपन असू द्या, एनटी असू द्या, एसटी असू द्या, काय नेत्यांना काही घेणं देणं नाही। ओपनच्या नेत्यांना नाही, ओबीसी ह्यांनी आपल्यात आपलं भांडण लावायचं काम केलेलं आहे। परंतु आपण सगळ्यांनी एकजुटीने राहून, मी पण एक ओबीसी समाजातून, एनटी समाजातून आलेला तरुण आहे। मला जात भेद ही पूर्णपणे मी मानतच नाही कधी। आणि मनोज दादासाठी आपण एवढी जणांनी सगळ्यांनी एकी करून आपण जर पाठीमागे उभं राहिला, आता नाही तर कधीच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना 200 मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं। आपण आज 5 कोटी आहे, 10 कोटी आहे, करतोय का आपण आपल्यात आपली भांडणं करतोय। मित्रांनो, हे पूर्ण विसरून जावा आणि सगळ्यांनी मिळून एकजुटीने, आता नाही तर कधीच नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी एकोप्यानं राहून, राजकीय लोक आपलं भांडण लावायला लागली ती, त्याच्यामुळे जातीभेद करू नका। आज आपण एवढी जण सगळी मंडळी जमलोत, आलावत, प्रत्येकाने असं एक निश्चय करा आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहूया। एक मराठा, एक मराठा, जय हिंद, जय महाराष्ट्र।